संदर्भ जनमत संपादकीय इहलोकीची यात्रा सुखावह करणारी वैकुंठभूमी हे संपादकीय मला आवडलं। आता माझा प्रश्न पुढचा आहे, आपण देहदानाबद्दल म्हणजे बॉडी डोनेशन म्हणतात त्याबद्दल तुमचे विचार सांगा सर प्लीज। मला याविषयी सांगायला आवडेल, मी स्वतः स्वर्गसोपान या संस्थेचं काम करतो, ज्याच्यामधून आम्ही अंत्यसंस्काराचं सामान नेतो आणि याविषयी मी विशेष अभ्यास केला आहे। बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की बॉडी डोनेशन किंवा बॉडीचे काही पार्ट मेल्यानंतर डोनेट करू नयेत। तुमचा जन्म ज्या अवस्थेत झालेला असतो त्या अवस्थेतच त्याचं इहलोकी यात्रा संपवली पाहिजे असं काही गुरुजींचं वगैरे पण म्हणणं आढळलं। म्हणून चौकशी केल्या असता माझ्या लक्षात आलं किंवा माझं स्वतःचं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखादं आपल्या स्वतः बोट तुटतं आपलं किंवा एखादा पार्ट तुटतो तेव्हा त्या बोटामध्ये आपला आत्मा जात नाही, आपला आत्मा आपल्याकडेच असतो। त्यामुळे आपण मनुष्य जेव्हा जातो तेव्हा गेल्यानंतर त्या मनुष्याच्या बॉडीमध्ये काहीच नसतं आपलं, कारण त्याच्यामध्ये जोपर्यंत एक सजगता आहे किंवा थोडासा जीव आहे तोपर्यंत तो जो जीव आहे तो जीव म्हणजे तुम्ही कोणीही नाही आहात, मुख्य म्हणजे लक्षात ठेवा। त्यामुळे त्याचा तो उपयोग करून फिजिकल त्याचा जे चांगला आहे त्या उपयोग करून आपण दुसऱ्या जर का बॉडीला दिलं तर मला वाटतं ते अजून चांगलं काम होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात की हे समाजासाठी उपयुक्त काम होईल। सरांचे विचार आपण ऐकले। आता ही लोकशाही आहे, याच्यावर तुमचे विचार तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रकट करा। धन्यवाद।